घाटकोपर येथील असलफा विलेज या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक श्री किरणजी लांडे यांच्या माध्यमातून असलफा विलेजमध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांच्यासाठी आणि विशेषतः महिलांच्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि कॅन्सर एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा आशयाच्या धर्तीवर खास महिलांच्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महिलांच्यासाठीच नाही तर पुरुष देखील या कॅन्सर प्रतिबंधात्मक उपाययोजना किंवा याची पूर्व तपासणी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे। डॉक्टर साहेब नाशिक डॉक्टर संजय गिल्डियार यांच्यासमोर आता चर्चा करताना मला आता लक्षात आलं की ज्यांना आपण नेहमी बोलताना ऐकतो किंवा काही स्टोरीज पण आपण ऐकले असेल की ज्याला बडीशेपाचं देखील व्यसन नाही अशांना देखील अनेक वेळेला माऊथ कॅन्सर होतो, पण त्याचं कारण काय आहे त्याच डॉक्टर संजय सरांच्या माध्यमातून मला कळालं की या ठिकाणी आपण जेव्हा आपल्या दातांचे जे सुळे असतात तर सुळे टोकदार असतात, अनेक वेळेला जिभेला त्या सुळे लागून जखम होऊ शकते आणि त्यामुळे देखील ती जखमेचं परावर्तन पुढे कॅन्सरमध्ये होतं। अशा पद्धतीची एक अनोखी महत्त्वाची माहिती आज डॉक्टर संजय यांच्याकडे मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती त्यांनी दिली की असलफा विलेजमध्ये राहणारी ज्या सगळ्या आमच्या भगिनी आहेत, आमच्या सगळ्या वयोवृद्ध महिला आहेत, या दात घासण्यासाठी मिश्रीचा वापर करतात। तंबाखूचं जास्त प्रमाण असतं या मिश्रीमध्ये आणि त्याच्यामुळे इथल्या सगळ्या महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण धोकादायक आहे। डॉक्टर संजय सरांकडून आपण जाणून घेऊया की हे टाळण्याच्यासाठी महिला भगिनींनी काय केलं पाहिजे। संजय सरांची आपण बोलूया। संजय सर, अभी बताइए कि क्या आपको आपके ऑब्जर्वेशंस क्या है कैंसर? तो ज़्यादा करके जो लेडीज लोग नशे आ जाते हैं उनको बोलना पड़ेगा आप नशे का इस्तेमाल नहीं कीजिए, उसकी जगह कोई टूथ पाउडर या टूथपेस्ट यूज कीजिए, कोई भी कंपनी का, हम ये नहीं बोलेंगे ये कंपनी का, कोई भी टूथपेस्ट टूथ पाउडर यूज वो टूथपेस्ट पाउडर में भी टोबैको नहीं होना चाहिए, उसमें भी कई लाल कलर का टोबैको आता है। हाँ, तो उस समय भी टोबैको होता है, वो बिल्कुल नहीं। सो शुड बी वाइट और और आप जो बता रहे थे अपना ऑब्जर्वेशन फाइंडिंग्स की जो सुपारी, हाँ, पान मसाला सुपारी, नशेली और सुपारी और ये तंबाकू खाते हैं उससे अंदर का जो दाल है उसमें डिस्कलरेशन होता है, कलर चेंज हो जाता है। नॉर्मल कलर पिंक कलर का गुलाबी होना चाहिए, जो सफ़ेद काला या लाल हो जाता है और वही अगर बार बार ये ट्रॉमा रहेगा तो वही जगह में कैंसर बनने का चांस ज़्यादा रहेगा। थैंक यू वेरी मच सर, बहुत बहुत आभारी हूँ आपका। एक आखिरी ऑब्जर्वेशन जो आपका जो मैं अभी मराठी में कह रहा था वो एक बार दर्शकों को बताइए कि जो दांत का जो विषय है ना वो एक बार बताइए। तो तुटलेले दात असतात तोंडामध्ये तो पण टंग आणि दालच्या आतमध्ये कॉन्स्टंट फ्रिक्शननी तो पण घासून तिकडे पण कॅन्सर होऊ शकतो, त्याची शक्यता आहे। तो डेंटिस्टकडे जायचा आणि तो साफ तुटलेले दात ग्राइंडिंग करून घ्यायचं। मला असं वाटतं खूप महत्त्वाची माहिती डॉक्टर संजय सरांनी दिली आहे। या ठिकाणी डॉक्टर संजय सर बहुत आभारी वाटतात। या ठिकाणी आपण बघत आहात कॅन्सर अवेअरनेस अँड पब्लिक डिटेक्शन कॅम्प कॅन्सर एड असोसिएशनच्या सहकार्याने या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। किरणजी लांडे या ठिकाणी आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांचा प्रतिसाद मिळतो आहे। पाठीमागे आपण जाऊ शकत नाही कारण महिला भगिनींची स्क्रीनिंग होत आहे, तपासणी होत आहे आणि स्तनांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। म्हणून ब्रेस्ट कॅन्सर तपासणी या ठिकाणी महिला डॉक्टरांच्या माध्यमातून महिलांची सुरू आहे। या ठिकाणी आपण बघत असाल महिलांची मौखिक तपासणी पण या ठिकाणी होत आहे। डॉक्टर संजय सर या ठिकाणी दातांची तपासणी करत आहेत। बघा 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 बघा, म्हणजे महिला तंबाखू अभी ये तो ये दूसरा पूरा पान बन के आया था, हम उसके बोतल पानी दिया। तुमचं काय नाव मराठीत का तुम्ही? हाँ गुप्ता जी है। आप तंबाकू नहीं खानी है, आपको तंबाकू खाने से कैंसर होता है और आप तंबाकू खा के आइए मेडिकल कैंप को। तंबाकू
अरे बापरे, धक्कादायक आहे माझ्यासाठी पण की आरोग्य शिबिराला येताना देखील ही माऊली पावणारी आहे. त्यांना विनंती आहे माझी सगळ्यांना जसं तंबाखू सोडली पाहिजे. तंबाखूमुळे कॅन्सर होतो आणि जनरली आपण ऐकत होतो किंवा पाहत असतो की पुरुषांमध्ये तंबाखूच्या सेवनाचं प्रमाण जास्त आहे, पण इकडे आपण बघतो महिला देखील